श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 591चा उर्वरित भाग। भट्टोबासांनी विचारले, जी परमेश्वर असन्निधान देत आहे, तर असन्निधानी अर्थात सर्वज्ञांच्या मागे भिक्षुकाने काय काय वर्ज्य करावे? जी सर्वज्ञांनी म्हटले, वानऱ्या द्रव्य संबंधा साक्षी न टाकावे, क्रय विक्रय न करावे, छेदभेद न करावे, तुम्हा आवडी नावडी न व्हावी, तुम्हा विधी निवेदी न व्हावे, तुम्ही जात्रे क्षेत्रा न वंचावे, तुम्ही परी पाठणी न वसावे। भट्टोबासांनी विचारले, जी भिक्षुकाला गावात राहण्याचा प्रसंग पडला तर कोण्या ठिकाणी राहू नये? जी सर्वज्ञांनी म्हटले, वानऱ्या भिक्षुकाने संपन्नाच्या घरी न वसावे। भट्टोबासांनी म्हटले, जर राहावेच लागले तर काय करावे? जी सर्वज्ञांनी म्हटले, तर विषयाचा संग न करावा। भट्टोबासांनी म्हटले, जी विषयाचा संग केल्याने काय होते? सर्वज्ञांनी म्हटले, जे पोटात असते ते तोंडात येते। भट्टोबासांनी म्हटले, जे का जी सर्वज्ञांनी म्हटले, पोरा जीवा तेची पोटी तेची तोंडी, असा उतावीड म्हणून। मग भट्टोबासांनी म्हटले, जी असा उतावीड त्याने संपन्नाच्या घरी का राहावे, अरण्यात का राहू नये? सर्वज्ञांनी म्हटले, पोरू जीव आपण या करो आवडे तेची करे, पाठी पुढीला वरी ठेवी, म्हणून आपल्या आवडीमुळे संपन्नाच्या घरी पुढीलाला निमित्त करून राहतो, असाही एक असतो। भट्टोबासांनी म्हटले, जी सेवादास्याच्या करणाऱ्या स्त्रियांचे दर्शन संभाषण जर करावेच लागले तर तेथे कसे करावे? जी सर्वज्ञांनी म्हटले, तेथे आडोचू न करावा। जी एकांतात गोष्टी का करू नये? सर्वज्ञांनी म्हटले, पुरुषाला अविद्या रूपे अविद्या संसारे, कलियुगी पतिव्रता धर्मून वर्ते, अवकाशू नाही, पार्थिता करू नाही, म्हणून चुके, यासाठी स्त्रियांशी एकांतात मुळीच गोष्टी करू नये। हो जी भट्टोबासांनी म्हटले, पुरुष असाही गृहस्थ धर्मासाठी प्रपंचात जडतो, त्यामुळे काय होते? सर्वज्ञांनी म्हटले, वानऱ्या जेथुला प्रपंची जडे, तेथुला ईश्वरी उजळे, जेथुला ईश्वरी जडे, तेथुला प्रपंची उजळे। हो जी। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।